सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली आहे। आयकर विभागाने छगन भुजबळांच्या 300 कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे। भुजबळ यांच्या विविध 4 ठिकाणच्या मालमत्तांवर आयकर विभागाने ही कारवाई केली आहे। यामध्ये मुंबई, नवी मुंबईसह नाशिकमधल्या मालमत्तांचाही समावेश आहे। आयकर विभागाच्या या कारवाईमुळे भुजबळ यांच्या समोरच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत। छगन भुजबळांच्या 300 कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे। आयकर विभागाकडून 4 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत। मुंबईतील वांद्रे इथला प्लॉट आणि सांताक्रूज मधलं घर, नवी मुंबईतल्या खारघर येथील जमीन आणि नाशिक मधला साखर कारखाना या संपत्तींवर छापे पडलेले आहेत। छगन भुजबळ यांच्या गैरव्यवहारांबाबत होत असलेल्या चौकशीमध्ये आता ईडीनं हळूहळू मालमत्ता जप्तीला सुरुवात केली आहे। राज्यातल्या 22 मालमत्ता या जप्त करण्यात आलेल्या आहेत। एकूण जे काही व्यवहार 2 कंपन्यांच्या मध्ये झालेले होते त्यामध्ये 300 कोटींचा आयकर हा बुडवण्यात आला होता आणि तो आयकर वसूल करण्यासाठीची ही सुरुवात आहे। आयकर विभागाने आज राज्यातल्या 22 मालमत्तांवर कारवाई केलेली आहे। या सर्व मालमत्तांवर टाच आणण्यात आली आहे। यातली नाशिक जिल्ह्यातल्या 2 मालमत्ता आहेत असं बोललं जात आहे। त्यापैकी नाशिकची मालेगावातली दाभाडी कारखाना जो होता, ज्याला आता आर्मस्ट्रॉंग कारखाना म्हणून संबोधलं जातं, हा कारखाना या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे। एकूण 300 ते 400 कोटी रुपयांना हा कारखाना या ठिकाणी खरेदी करण्यात आला होता आणि हा कारखाना आता जप्त केल्यामुळे एकूणच नाशिक जिल्ह्यातल्या मालमत्तांवर हळूहळू आयकर विभागानं टाच आणण्यास सुरुवात केली आहे। येत्या काळामध्ये ही कारवाई अधिक कठोर होईल असंही बोललं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।